धन्यवाद. नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडलेली आहे तोरणा ट्रॅकर्स या संघाने आणि सिंहगड योद्धासकडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत तेजस. ओव्हर द विकेट ऑन साइडला पुल केले. क्षेत्ररक्षक आहेत थोडे दूर आहेत. वन बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार आणि या 5व्या सामन्याच्या पहिल्या डावाची सुरुवात दमदार चौकार. क्रिकेट खेळत असताना हे फॅन्सी स्ट्रोक आपण आत्मसात करतो आणि त्याच फटक्यांचा वापर म्हणून आज दिवसभरामध्ये पाहायला मिळालेला आहे. यावेळेस गोलंदाज देखील इतका हुशार आहे तेजस. त्यांनी तो अटॅकिंग थ्रू ओळखला आणि गती बदल केला. दरम्यान येतो हा डॉट बॉल 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा पूल केलाय. क्षेत्ररक्षक थोडे पुन्हा एकदा दूर आहेत. पॉवरप्लेमध्ये फटक्यांची निवड योग्य केली जाते. बॉल फॉरवर्ड स्क्वेअर लेग लाडवला गेला तोपर्यंत मनोजच्या खात्यावर 2 धावा नोंदवल्या जातील आणि सांघिक धावसंख्या सुद्धा वाढते. धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या समजा या सामन्यामध्ये दोन्ही जिंकलेले संघ एकमेकांसमोर खेळत आहेत. विकास वाशिवले बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत. 6 धावा खर्च केल्यात मनोज साठे यांच्या नावावर. 6 धावा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला कनेक्शन. क्षेत्ररक्षक होते. मिड विकेटला बॉल स्टॉप करता सर्कलच्या आतमध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. मनोज साठे स्वतःला बॅक करतायत म्हणजे घाई गडबड करण्याचा इरादा त्यांचा नाहीये. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी अर्धशतक पूर्ण केले आणि म्हणूनच या मैदानावर कित्येक वर्षांपासून ते खेळत आहेत. विविध स्पर्धांमध्ये खेळत आहेत आणि म्हणूनच आता बैठक. ऑन साइडला स्लॉक स्वीप. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषाच्या पार. मिथली या संघ ताकदीने खेळलाय. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीचा तोफखाना आहे. खरं तर सिंहगड योद्धाज मागच्या सामन्यामध्ये तेच पाहायला मिळालं की 4ही गोलंदाजांनी चांगलीच कामगिरी केली होती. पण आता त्याच गोलंदाजांना टार्गेट करण्याचा प्रयत्न मनोज साठेचा आहे. 2 चौकार या अगोदरच त्यांच्या बॅटमधून मिळाले संघाला. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावर. संपर्क आहे आणि शेवटच्या बॉलवर गोलंदाजाने भाव खाल्ला आणि डोकेदुखी देणारा फलंदाजाला बाहेर काढला. फॉर हिज टीम्स प्राइड आणि तेच मागच्या सामन्यामध्ये मनोज साठे यांनी करून दाखवलं होतं. अर्धशतक त्यांनी आपल्या संघासाठी बनवलं होतं पण आता सुद्धा तोच अप्रोच त्यांचा होता. सातत्यानं मोठ्या फटक्यांसाठी त्यांचे प्रयत्न दिसून आले पण आता त्यांना पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर बाद होऊन परतावा लागलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 10 गडी बाद 1. टीम तोरणा ट्रॅकर्स. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. सिंहगड योद्धाज या संघाकडून आकाश येत की सागर. सागर बॉलिंग ट्रॅकवर. आकाश आहे बॉलिंग ट्रॅकवर आणि नवीन बॅटर आतला आलेत मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकर एंडला मंगेश कोळी. नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला नितीन. पहिल्यांदा स्ट्रायकर एंडला ड्राईव्ह केलंय.
चांगलं कनेक्शन बॅट आणि बॉलचं. ओ क्षेत्ररक्षण चुकलं होतं पण काय संतुलन क्षेत्ररक्षकाने राखलंय. अनिकेत त्या ठिकाणी सज्ज होते, पूर्णपणे धडपडले होते पण त्यांनी बॉलला मागे जाऊ दिलं नाहीये. ही जिद्द चिकाटी खूप महत्वाची आहे, तुमच्या अंगी तो गुण असला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात जेव्हा पॉवर प्लेचे षटक चालू आहे आणि तुम्ही डीप मध्ये प्रोटेक्शनला आहात, तुम्हाला ते ॲडेक्वेट चेंजेस कव्हरेज बघतात. पंच केले, एक्स्ट्रा कव्हरला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्क्यानंतर धक्के बसतायत. न बनवता मंगेशला परतीचा प्रवास करावा लागतो आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर पोहोचतायत तोरणा ट्रॅकर्स या संघाकडून. अक्षय कडू स्ट्रायकर एंडला आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर मिडियम पेस बॉलर आकाश. प्रदर्शन असं करायचं की त्या प्रदर्शनाची चर्चा झाली पाहिजे, चर्चा होईल. आकाश या नावाची लगातार 2 धक्के बसवत आहेत, बॅक टू बॅक 2 विकेट. ब्रेस कंप्लीट. ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी तो विश्वास दर्शवला सुद्धा होता. मिळवलेले आहेत गोलंदाज आकाशने. सुरुवात सिंगलने, त्यानंतर पुढच्याच बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर विकेट, म्हणजे 2 फलंदाज शून्यावर बाद झाले. अक्षय शून्यावर बाद, मंगेश कोळी शून्यावर बाद, मनोज साठेच्या नावावर आहेत 10 धावा. म्हणजेच अडचणी वाढलेल्या आहेत तोरणा ट्रॅकर्स या संघाच्या. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय तोरणा ट्रॅकर्स या संघाने घेतला होता आणि दुपारच्या सत्रामध्ये तो निर्णय योग्य सुद्धा होता, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होते आकाश आणि नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला कुणाल. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. हॅट्रिक कंप्लीट होईल का? ओ ओ बॉल थोडासा पिच होता, कट करण्याचा प्रयत्न चुकला होता. बॉल जातो बॅकवर्ड पॉइंटला. हॅट्रिक बॉलवर मिळतात 4 धावा. चौकार. मिसफिल्डच्या माध्यमातून त्यांनी 4 खर्च केल्या, एकूण 5 धावा या षटकात गेल्या. 5 चेंडूचा खेळ संपलाय, शेवटचा 1 बॉल बाकी. या सेकंड ओव्हर मधला धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड तोरणा ट्रॅकर्स. आकाश तयार, फोर्स केलंय क्षेत्ररक्षक अनिकेत, डाऊन दी बॉल, सोपा झेल. आणि या षटकात आकाश यांनी 3 धक्के तोरणा ट्रॅकर्सला बसवले. 2 षटकांचा खेळ संपला. 4 गडी बाद 15. संघाची ओळख बनत नाही, प्रत्येकाला ते योगदान द्यावंच लागतं. आपण त्या योगदानापासून दूर जाऊ शकत नाही. मागच्या सामन्यामध्ये मनोज साठेने अर्धशतक पूर्ण करून एक मोठा धावफलक बनवण्यासाठी त्यांनी पाया रचला होता. आता सुद्धा त्यांनी तसाच खेळ दिला. पहिल्या षटकात पहिल्या 5 बॉलवर त्यांनी 10 धावा बनवल्या होत्या.
पण जसे ते बाद झाले इतर फलंदाजांना सुद्धा खेळपट्टीवर तग धरता आला नाही आणि म्हणूनच आता 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये जिकडे फलंदाजांची पॉवर दिसायला हवी होती गोलंदाजांची चुळूक दिसून आली आणि पूर्णपणे पॉवर प्लेवर कॅपिटलाइज केलेलं आहे दोन्ही गोलंदाजांनी म्हणजेच विकास आणि आकाशने. 2 षटकं संपली. धावसंख्या आहे 15. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. विकास स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येत आहेत आणि नवीन फलंदाज नॉनस्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील धीरज कुदळे. चला जास्त वेळ घेऊ नका. 12 मिनिटांचा कालावधी आपण आतापर्यंत घेतलेला आहात 2 षटकांसाठी. आपण पाहतोय मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग नवपर्व आहे आणि हनुमान नगर परिसरातील क्रिकेटपटूंना एक मोठा मंच मिळावा त्यासाठी मागच्या 9 पर्वांपासून आयोजकांचे हे प्रयत्न सातत्यपूर्ण आहेत. म्हणून करावं तितकं आयोजकांचं कौतुक कमी आहे कारण आर्थिक दृष्ट्या सुद्धा सबळ असलं पाहिजे आयोजकांनी. मनुष्यबळ तर प्रचंड मोठं आहे मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानचं आणि आर्थिकदृष्ट्या देखील सबळ असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. विकास स्पेल कंटिन्यू करण्यासाठी प्लेस केला हलक्यात एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट. आता ते तातडीचे प्रयत्न फलंदाजांना करावे लागतील. दुपारच्या सत्रामध्ये जर नाणेफेक जिंकून तुम्ही फलंदाजी निवडलेली आहे तर तुमच्याकडे त्या दर्जाचे फलंदाज असलेच पाहिजेत आणि म्हणून जरी सुरुवात थोडीशी अडखळत झाली अजूनही 4 षटकांचं क्रिकेट बाकी आहे. 6 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय म्हणूनच उर्वरित 4 षटकांमध्ये फलंदाजांना तो स्पार्क आणावा लागेल. त्यासाठी खरं तर आपण नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय. पायांची हालचाल तितकी योग्य जुळत नाहीये. बॅकफुटला बॅलन्स करून करत विकेट कव्हर झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. डॉट बॉल येतोय. विकास या षटकावर सुद्धा आतापर्यंत चांगलंच काम करताना पाहायला मिळालं. मागच्या षटकात त्यांनी मनोज साठे यांचा विकेट मिळवला आणि आता पहिले 2 बॉल चांगल्या दर्जाचे त्यांनी हाताळलेत. ओव्हर द विकेट यावेळेस फॉलो करण्याचा प्रयत्न बॉलच्या पिचिंगला पण बॉल खूप जास्त बाहेर राहिला. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळतोय. एकदा वडेल आणि धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 17 रन्स ऑन बोर्ड. सर्वोच्च धावफलक जो आहे आज तोरणा ट्रॅकर्सचाच राहिलेला आहे. त्याचमुळे आता ती इब्रत राखण्यासाठी पुन्हा एकदा तसाच खेळ देणं बंधनकारक होऊन बसले. धावसंख्या झालेली म्हणजेच 17 धावा 17 आणि आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ या डावाला संपलेला आहे. म्हणजे 22 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 22 चेंडूत किमान 50 धावा गोळा कराव्याच लागतील टीम तोरणा ट्रॅकर्सला. ऑन दी टोज बॉलला फॉलो करत असताना बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेत असताना बिलो द बाउन्स जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. सातत्याने धीरज स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत स्ट्रायकर एंडला आणि भन्नाट वेगानं गोलंदाजी चालू आहे. पिचिंगवर लक्ष दिलं जातंय. फलंदाजाला चेंडूपासून दूर कसं ठेवला जाईल त्यासाठी देखील ते प्रयत्न सातत्याचे गोलंदाजाचे राहिलेले आहेत. वेग वाढवलाय पण दुप्पट वेगानं बॉलवर केलाय प्रहार. बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा दिशेने रिले फिल्डिंग होता राहिली. पाहूया नेमकं घडलंय काय डीप मिड विकेटला. बॉल अडवलाय की नाही त्याची चाचपणी आपण करणार आहोत. यस आपण बाउंड्री चेक करणार आहोत. दरम्यान या धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत 2 पण आपण चाचपणी करूया की बॉल अडवलाय की नाही. पण प्रोटेक्शन चांगलं होतं. रिले फिल्डिंग झाली असती झेल टिपला गेला असता तर आजच्या दिवसातली अजून एक आकर्षक घटना तुम्हाला tenniscricket.in वर पाहायला मिळू शकली असती. पण पाहूया चेंडू अडवला आहे की नाही. डीप मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. थोडा क्लोज आणि त्याचमुळे थोडासा वेळ आपण घेतोय. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेलच
आणि पाहूया आवळे सर नेमका निर्णय देत आहेत काय. झेल होऊ शकला असता पण जजमेंट तितकं जुळलं नाही आणि म्हणूनच या निर्णयासाठी आपण थांबलेलो आहोत. निर्णय आल्याला लगेच आपण मॅच ऑन करणार आहोत. पुढचे दोन संघ पुरंदर पॅन्थर्स आणि शिवनेरी स्ट्रायकर्स टॉस साठी तयारीत राहायचं आहे. पुरंदर पॅन्थर्स आणि शिवनेरी स्ट्रायकर्स. चला सेफ आहेत या 2 धावा मिळतील. तर या 2 धावा ऍड होतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. तिसऱ्या षटकातला 5वा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर विकास. स्लॅश, कट शॉट, अपरकट, स्क्वेअर कट. बॅकफुटला बॅलन्स करून आपण ते स्ट्रोक सजवण्यासाठी बॉडी ऍडजस्ट करतो आणि तीच ऍडजस्टमेंट फलंदाज करतायत पण तितका योग्य अप्रोच राहत नाहीये. शेवटचा बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. बॅटची एज बॉल फ्लाय स्लीपला थ्रो स्ट्रायकर्स एंडला कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना तोरणा ट्रॅकर्स संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 19 वर 19 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स टीम तोरणा ट्रॅकर्स. पकड मजबूत आहे या डावावर आतापर्यंत सिंहगड योद्धाज या संघाची आणि प्रत्येक संघाने प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास केलेला आहेच. त्याचमुळे जसे मनोज साठी बाद झाले जणू काय त्यांनी सामना जिंकला तसाच जल्लोष केला टीम सिंहगड योद्धाजने. त्यांना माहिती आहे की मनोज साठीचं महत्त्व किती होतं तोरणा ट्रॅकर्ससाठी आणि त्या फलंदाजाला पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकासच्या वतीनं बाद केलं गेलं आणि म्हणूनच त्यानंतर धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. म्हणजे जेव्हा मनोज साठे बाद झाले तेव्हा धावा होत्या 10, एकही विकेट नव्हता. पण आता धावा आहेत 19, गडी बाद झाले 4. त्यामुळे हा एक फरक आहे. मनोज साठे बाद झाल्यानंतर फलंदाजीचा स्तर थोडासा खालावलेला आहे पण अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये जे गमवलंय ते कमवण्याचा मोका सुद्धा आहे तोरणा ट्रॅकर्सच्या संघाकडे. आणि पाहूया त्यासाठी शांत बसून चालणार नाही. आकाश स्पेल कंटिन्यू करण्यासाठी ओव्हर द विकेट. टॉस होतोय. बॉल टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. गुडलेंदा बॉल पिच करून बॉल विकेट किपरच्या दिशेने सरसावतोय. डॉट बॉल सुरुवात होते या षटकाची. डॉट बॉल पर्सेंटेज वाढलं तर मग डोकेदुखी वाढेल तोरणा ट्रॅकर्सची आणि म्हणूनच फलंदाजांच्या प्रत्येक घडामोडीला ट्रॅक करत असताना गोलंदाज चांगलीच कामगिरी देताना पाहायला मिळाले. 2 गोलंदाज वापरलेत, दोघं भारी पडलेत. गती कमी होती. बॅकफुटला गेले, कट केलं. यावेळेस गॅप शोधलाय. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये. शतरक्षक बॉलवर पोहोचतायत पण दोघांचा प्रतिकार पडतोय कमी. जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. येतोय चौकार. 4 धावा. तेवीस वर 23 रन्स ऑन बोर्ड. आकाशच्या पहिल्या बॉलवर धाव मिळालेली आहे पण त्यानंतर आता धावांसाठी धावाधाव सुरू केलेली आहे फलंदाजांनी ज्याने पहिल्या सेकंदापासून या खेळपट्टीवर वेळ घालवलेला आहे. नितीन ज्यांच्या वतीने आता 6 धावांचं योगदान फलक संघाला मिळालंय. ते योगदान आता वाढवण्याचाच उद्देश मनात ठेवावा लागेल. तुमचा इंटेंट स्ट्रॉंग करायचा आहे की तुम्हाला नेमकं या उर्वरित धावावर करायचं आहे का आपल्या संघासाठी. एक स्ट्रॉंग माइंडसेट तो तर दिसतोय. ड्राईव्ह केलंय. शतरक्षक लॉंग ऑफला आहेत. बी मध्ये खेळलाय हा स्ट्रोक. बॉल कलेक्ट करून नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो होईल तोपर्यंत एक सिंगल मिळते. नितीनच्या खेळण्यामध्ये ती भूक दिसते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुद्धा दिसत आहेत आणि म्हणूनच नितीनचं खेळपट्टीवर थांबणं खूप महत्त्वाचं होऊन बसलंय तोरणा ट्रॅकर्स या संघासाठी आणि त्याला त्याच्या साथीदाराची साथ मिळणं आवश्यक आहे. भागीदारी झाली तरच गोलंदाजीचा रिदम बिघडू शकेल पण जर समान कालांतराने विकेट जात गेले तर मग गोलंदाजी अजून जास्त वरचढ ठरू शकेल. 3 चेंडू हाताळलेत आतापर्यंत आकाशने या षटकातल्या धावसंख्या 24. ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज निर्जन स्थळी बॉल पडतोय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावासाठी प्रयत्न केले जाणार नाहीयेत.
एक सिंगल मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. आता परत चेंडू हाताळ्याच्या षटकातले 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. धीमा खेळ चालू आहे आणि धीम्या खेळाची चर्चा होत नाही, चर्चा होते आक्रमक खेळाची. मैदानात काय घडलं तरच त्या गोष्टीची चर्चा केली जाते. काही अनपेक्षित गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने घडतात, त्या गोष्टीची चर्चा केली जाते. पण या ठिकाणी गोलंदाजच कॅप्टनची अपेक्षा पूर्ण करतायत. 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळालेली आहे. अभ्यासपूर्ण गोलंदाजीचा प्रत्यय सातत्याने मागच्या 4 षटकांमध्ये आलेला आहे. दोन्ही गोलंदाजाच्या वतीनं अभ्यासपूर्ण गोलंदाजी आहे. म्हणजेच प्रतिस्पर्धी फलंदाजाचं माइंड रीड करून त्याचा खेळण्याचा अप्रोच पाहून गोलंदाजी केली जाते या 2 गोलंदाजांच्या वतीनं. शेवटचा बॉल या 4थ्या षटकात. धावसंख्या थांबले 25. खेचून मारलाय, ताकदीने मारला, बॉलला थेट सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. कडक बेधडक षटकार, 6 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झाले 4 गडी बाद 31 धावा. चार षटकं संपलेली आहेत. बघा, मिड विकेट स्क्वेअर लेग झोन मध्ये बॉल आणण्यासाठी जाऊ नका आणि त्या ठिकाणी आपण प्रवेश निषिद्ध केलेला आहे. त्यामुळे मिड विकेट स्क्वेअर लेग झोनच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल शोधण्यासाठी जाऊ नका. चला, मॅच बॉल आलाय. तर 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत येत आहेत. पंचांच्या डावीकडून अनिकेत स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच धीरज. काय षटकार खेचलाय नितीनने. असा उल्लेख केला की नितीनचं मैदानात थांबणं मनोज नंतर आवश्यक होऊन बसलेलं आहे तोरणा ट्रॅकरसाठी. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, शॉट थर्डमॅन, आउटफील्ड फास्ट, चेस चालू आहे, चेस इनकम्प्लीट. 6 नंतर येतात 4 चौकार. तोरणा ट्रॅकर्स बॅक इन ऍक्शन. प्रत्येक करावा लागेल प्रहार. धावा मिळाल्या तरच तुमचा होईल जय जयकार. आणि म्हणून त्यासाठी हे 2 फलंदाज चांगलीच भूमिका निभावत आहेत, धीरज आणि नितीन. धावसंख्या 35. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, शॉट थर्डमॅनला थ्रो, स्ट्रायकर्स एंडला. इंचभर अंतर कमी राहिलं, नाहीतर मग फलंदाजाला परतावं लागलं असतं. चांगला थ्रो शॉट थर्डमॅन मधून पाहायला मिळालाय. एक सिंगल मिळते. स्ट्रायकर एंडला नितीन पोहोचतायत. एका धावेची वाढ, धावसंख्या 36 झालेली आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 60 धावा. जर आपण बॅक रेकॉर्ड पाहिला सिंहगड योद्धाचा तर किमान 60 धावा तर तोरणा ट्रॅकर्सला बनवाव्याच लागतील पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर. आणि त्यासाठी ते 2 प्रयत्न करतायत, नितीन आणि धीरज. दोघं जण प्रयत्न करतायत. जाऊ दिल्या बॉलला. मोफतची 1 धाव मिळते, ती वसूल करण्याचा निर्धार फलंदाजाचा. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 37. 2 कॅप्टन्स, पुरंदर पॅन्थर्स आणि शिवनेरी स्ट्रायकर्स. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तयारीत राहायचं आहे. अनिकेत यावेळेस वाईड लाईनच्या आतून ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पाथ चांगलाच मेंटेन केलेला आहे. स्टंप टू स्टंप अटॅक करणं गरजेचं नाही. कधी कधी स्टंप टू स्टंप अटॅक केला तर फलंदाजाला तो अटेम्प्ट घ्यावा लागतो. त्याचमुळे कधी कधी आउटसाइड द स्टंप्स देखील स्ट्रॅटेजी वर्कआउट होते आणि तेच पाहायला मिळालं. अनिकेतच्या वतीनं डॉट बॉल येतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय या 5व्या षटकातला. धावसंख्या 37. कमी गतीचा हा बॉल. विकेट किपरने बॉल गॅदर करताना थोडी गेली चूक, त्याचमुळे पूर्ण केली एक सिंगल.
विथ बॅट. हे एक सिंगल विकेट किपर कडून चूक झालेली आहे आणि आता ही भागीदारी आपल्या संघाची जबाबदारी पूर्ण करते आणि चांगली पार्टनरशिप या दोघांची 5व्या विकेटसाठी. बंधन आपण पाहतोय. धावसंख्या 38 झाले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5वा बॉल अनिकेतचा 5व्या षटकातला. फुलटॉस बॉल बॅटच्या टोला कनेक्शन. बॉलला टर्न केला डीप मिड विकेटला. एक सिंगल होते कंप्लीट. बॉल गॅदर झालाय पण पाहूया थ्रो होईपर्यंत फलंदाजांचा निर्धार काय आहे. थ्रो चुकलाय आणि म्हणूनच 1-2 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. 2 धावांचे होते वाढ. आता थोडासा चाल ढकलपणा डीप मध्ये क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला आणि त्याच संधीचा फायदा फलंदाजांनी उचलला आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2चे होते वाढ. धावसंख्या पोहोचते 40. शेवटचा एक बॉल 5व्या षटकातला. इतकी चांगली पकड 2 गोलंदाजांनी बनवली होती पण या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा मिळालेल्या आहेत तोरणा ट्रायकर्सला. स्ट्रायकरला फलंदाज आहेत धीरज. धीरज यांनी चांगलाच खेळ आतापर्यंत केलेला आहे. इतर फलंदाजांच्या तुलनेनं त्यांचा स्ट्राईक रेट इतका चांगला नाहीये पण त्यांनी खेळपट्टीवर थांबण्याचा निर्णय योग्य ठरवलाय. फुलटॉस बॉल कॅन बी डेंजरस असं म्हटलं जातं आणि फुलटॉस बॉलवर केलाय प्रहार. क्षेत्ररक्षकाला चकून बॉल जातोय सीमारक्षक आर की पार. आपण चेक करा आणि इम्पॅक्ट चेक करणार आहोत अगोदर. पलटवार तोरणा ट्रॅकर्सचा या 5व्या षटकात पाहायला मिळालाय. एक षटक सुद्धा परत येण्यासाठी पुरेसं असतं आणि ते षटक 5वं राहिले तोरणा ट्रॅकर्स या संघासाठी. कारण या अगोदर पहिल्या षटकातच 10 धावा त्यांना मिळाल्या होत्या पण मागच्या 3 षटकामध्ये धावसंख्येचा वेग मंदावला होता पण या षटकामध्ये धावा मिळत आहेत. आपण जर या षटकाचा पूर्ण आढावा घेतला तर एकूण 16 धावा या षटकात त्यांना मिळालेल्या आहेत तोरणा ट्रॅकर्सला आणि शेवटचा बॉल फ्री हिटचा आहे. धावसंख्या 47 झाले. 47. धीरज. हवेचा प्रभाव आता उजव्या हाताच्या बॅटरसाठी पोषक ठरलेला आहे आणि म्हणूनच त्याच संधीचा फायदा आता तोरणा ट्रॅकरचे 2 रायटी बॅटर्स उचलत आहेत. फ्रीडचा बॉल बॅटची लिडिंग एज. बॉल विकेट किपरच्या दिशेनं झेल तर पूर्ण केलाय पण तो ग्राह्य धरला जाणार नाहीये. एक सिंगल मिळते. 5 षटकाचा खेळ संपलाय. 5 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते तोरणा ट्रॅकर्स या संघाची 48 धावा. 48 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 48 धावा 4 गडी बाद. 5 षटकांचा खेळ संपला. नका प्लीज. 27 मिनिटं आपण आतापर्यंत या डावासाठी घेतलीत आणि अजून एक षटक बाकी आहे. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत अक्षय मोघे. म्हणजे त्यांनी शेवटच्या षटकासाठी शिक्कामोर्तब केलेलं आहे की शेवटचे षटक फक्त मीच हाताळीन आणि अक्षय मोघे लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर पोहोचत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच धीरज. धीरज खुदळे काय खेळलेत म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हाच त्यांनी त्यांचा खेळ दिलाय. गरज असताना त्या गरजेची पूर्तता केलेली आहे. फोर्स केलंय. बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येत डाऊन दी बॉल. जजमेंट चुकलं आणि त्यामुळे एक धाव मिळालेली आहे. झेल सुटलाय. सिंगल मिळाले आणि स्ट्राईक रोटेट सुद्धा झाली. स्ट्रायकर एंडला आता नितीन पोचलेले आहेत. 5 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे. धावसंख्या 49 झाले तोरणा ट्रॅकरशी. 49 रन्स ऑन बोर्ड.
खेचून मारण्याचा प्रयत्न, पण यावेळेस विकेट किपर पोहोचले, झेल टिपलाय आणि आता विकेट जाते, पार्टनरशिप ब्रेक होते, अक्षयच्या खात्यात जाते विकेट. धक्का क्रमांक 5. पण काही वेळासाठी का होईना तोरणा ट्रॅकर्सच्या संघाला आनंदाचा क्षण मिळालेला आहे 5व्या षटकामध्ये, पण तो क्षण जास्त वेळ टिकला नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचतायत. निकेत आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 7व्या क्रमांक. हे निकेत नाही आहेत, हे अनिकेत आहेत. बघा मला काही खेळाडूंची नावं माहिती आहेत किंवा त्यांचे चेहरे माहिती आहेत. अनिकेत हे स्ट्रायकर एंडला आहेत. अक्षय बॉलिंग मार्क व ओव्हर द विकेट. फुल केले हाफ ट्रॅकरला, पण क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे. ओ ओ दुसरा झेल, म्हणजे आता तर चुकच झाले अमोलच्या वतीनं. याच षटकात 2 वेळा चुका झालेल्या आहेत, म्हणजे जास्तही मेहनत करण्याची गरज नव्हती. जजमेंट तर योग्य होतं, पण व्यवस्थित हातांची ओंजळ कधी बॉल खाली न्यायची आहे ती वेळ त्यांना साधता येत नाहीये. आणि म्हणूनच सर्वतक देखील सांगतायत की जेव्हा जेव्हा कॅच सुटते तेव्हा तेव्हा मॅच सुटण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच पाहूया आता अजूनही या डावातले 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या पोहोचते 50 वर. 50 ऑफ फॉर टीम तोरणा ट्रॅकर्स. आणि अजूनही 3 चेंडू या डावातले बाकी आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत धीरज, ज्यांच्या वतीने या अगोदर 1 षटकार 1 चौकार संघाला मिळालाय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पिचिंगला आणि बाउन्सला फॉलो करण्याचा प्रयत्न फलंदाज धीरजचा होता. डॉट बॉल आलेला आहे आणि आवेशाने खेळत आहेत, ॲग्रेशनने खेळत आहेत. जे ॲग्रेशन खरं तर महत्त्वाचं आहे. ऑन ग्राउंड ॲग्रेशन तुम्हाला अजून जास्त मजबूत बनवते. ओ हुक करण्याचा प्रयत्न यावेळेस यशस्वी झालाय. बॉल जाईल फाईंग लेग सीमा रेषेच्या पार. मिळतील या धावा 4. चौकार. अजूनही ती जिद्द धीरजची दिसते संघाला चांगल्या स्थितीत नेण्याची. 5 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या 54 वर पोहोचलेली आहे. चला टॉससाठी तयार राहायचं आहे. पुरंदर पॅन्थर्स आणि शिवनेरी स्ट्रायकर्स 2 कॅप्टन्स. पिकअप स्ट्रोक फॅन्टॅस्टिक फॅब्युलस. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आणलंय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावांचं धीरज मॅन इन ऍक्शन. 60 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सिंहगड योद्धाच्या संघासमोर. 61 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 36 बॉल्स. सिंहगड योद्धा. चला करूया टॉस. पुरंदर पॅन्थर्स आणि शिवनेरी स्ट्रायकर्स. वेळ घेत लगेच टॉस करणार होत्या. कुंद्रे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण पाहतोय मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड आयोजित हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 9 आणि या 9व्या पर्वाचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा हा आता 6व्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. कुंद्रे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करूया. पुरंदर पॅन्थर्स आणि शिवनेरी
स्ट्रायकर्स या दोन संघात आपण नाणेफेक होईल. नाणं तर तुम्ही दोघा कप्ताना माहितीच आहे, मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आणि HPL सीझन 9. दोघांपैकी एक तुम्हाला कॉल द्यायचा आहे, चालेल? चला, HPL 9 पुरंदर पॅन्थर्सचा कॉल. नाणेफेक जिंकलेले आहे पुरंदर पॅन्थर्स. धन्यवाद कुंद्रे साहेब. आपले आशीर्वाद दोन्ही कॅप्टन्सला द्या आणि आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर पुरंदर पॅन्थर्स नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? बॉलिंग फर्स्ट. संघामध्ये काही बदल असेल की तोच संघ घेऊन तुम्ही खेळणार आहात? थोडाफार बदल असेल, बाकी बऱ्यापैकी टीम तीच असणार आहे. मागच्या सामन्याचा अनुभव काय सांगतोय पुरंदर पॅन्थर्सचा? नवीन टीम नवीन अनुभवानेच खेळावं लागेल आपल्याला. बॅट्समन कोण आणि कसा खेळतोय चुकांवर लक्ष देऊन मग आपल्याला पुढे जावं लागेल. चर्चा झाली मागच्या सामन्यानंतर? थोडीफार झालेली आहे. वर्कआउट होईल आता. प्लॅन ऑन ग्राउंड बघूयात कसं करायचं ते. क्षेत्ररक्षण निवडलेले आहे पुरंदर पॅन्थर्सने फलंदाजी करायच्या शिवनेरी स्ट्रायकर्स. कसं पाहताय निर्णयाकडे? पण टॉस जिंकला असतं तसं क्षेत्ररक्षणच केलं असतं, पण आम्हाला पण चांगलं बॅटिंग करायची प्रयत्न भेटला. मागच्या सामन्यामध्ये जे काय घडलंय त्या माध्यमातून संघाला काय सांगाल? या सामन्यामध्ये तुमचे निर्देश तुमच्या संघाला काय असतील? मागच्या ज्या चुका झाल्या त्या आता परत सामन्यात करू नका, कारण का आज मेन मॅच आहे. 2 जिंकलं की उद्या सेफ राहू आपण, त्यामुळे चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. बघा, लीग स्टेजमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही एकदा जरी पराभूत झाला, एकदा चुकला, तुम्हाला पुन्हा एकदा मौका मिळो, पण चुका रिपीट होता कामा नये. कॅप्टनचं हेच मत आहे. तर पाहूया नेमकं पुढच्या सामन्यात घडतंय काय. नाणेफेक जिंकून पुरंदर पॅन्थर्सने क्षेत्ररक्षण निवडले. शिवनेरी स्ट्रायकर्सला करायची फलंदाजी. दोन्ही सगळ्या शुभेच्छा आणि जावे समालोचक कक्षामध्ये सज्ज असतील जयेश भोसले. सर, स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. आपण पाहतोय हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 9. हॅलो 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 चेक. उत्तरार्धाला सुरुवात होईल, जिथे सेकंड इनिंग मध्ये लक्ष ठेवण्यात आलं, जिथे आपण पाहतो आहोत 62 धावसंख्येचं टार्गेट, 61 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. थँक्यू व्हेरी मच मोनीजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात पूर्वार्धामध्ये. हॅलो हॅलो. उत्तरार्धामध्ये अक्षय गोलंदाजी मार्कवरती दाखल होतं. सागर आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 61 धावसंख्येचा पाठलाग. लो स्कोरिंग मॅच असं वाटत होतं काही क्षणाला. हा सामना लो स्कोरिंग होतोय की काय, परंतु अगदी पूर्वार्धामध्ये चांगली इनिंग 28 धावांची साकारली. धीरजने चांगल्या दर्जाचा खेळ त्याने केला आणि संघाला मॅच मध्ये तो घेऊन आलाय. उत्तरार्धामध्ये या धावा डिफेंड करण्यासाठी पुरेशा राहू शकतात. ही धावसंख्या यशाची आम्ही देणार नाही, परंतु इथून या धावा लढवल्या जाऊ शकतात. सागर आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अक्षय गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतं. आपण पाहतोय एक मानाची स्पर्धा हनुमाननगर प्रीमियर लीग 2025. पहिला बॉल उत्तरार्ध. पहिल्या बॉलवरती स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, परंतु झेलापासून वंचित राहिला, दूर राहिला. झेल होऊ शकलेला नाही. पहिल्या बॉलवरती व्हेरी फर्स्ट बॉल स्विच हिट प्रयत्न करण्यात आला आणि त्यावरती एक सिंगल आली आहे. सुरुवात तर चांगली झाली. अटॅकिंग इंटेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. किंवा व्हेरी फर्स्ट बॉल वरती स्विच हिट करण्याचे मनसुबे हे फलंदाज अर्थात सागरचे पाहायला मिळालेत. आघाडीला येत असताना आपण सागर आणि आकाशला पाहतो आहोत. ज्यावेळेला आकाश स्ट्राईक करीनवरती 61चा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं ना, तितके इरादेही मोठे असावे लागतात. उत्तरार्धामध्ये तितके इरादे मोठे आहेत का? फलंदाजी करणाऱ्या टीमचे यावेळेचा बॉल. पंचांकडे लाऊड अपील. एक स्ट्रॉंग अपील इथे पाहायला मिळाली, परंतु बॅटचा कोणताही संपर्क झालेला नाही आहे. दोन्ही अंपायर अगदी तटस्थ उभे आहेत. दोन्ही अंपायरने एकामेकाकडे पाहिलंही नाही, कारण तिथे कोणत्याही पद्धतीचा स्पर्श बॉलचा झालाच नव्हता. दडपण टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणाऱ्या संघाने जरूर केला. मनोज साठेला यशांच्या पाठीमागे आपण पाहतोय, त्याने एक स्ट्रॉंग अपील केली होती. ऑस्ट्रेलियन स्टाईलने अपील करण्यात आली. किंवा अनेक वेळेला आपण पाहतो ना की पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतो, परंतु इथे कोणत्याही दबावाचा असर झालेला नाही. कमी गतीचा बॉल खोलामध्ये टाकलेला पाहायला मिळतो. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अक्षय वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहे. 61चा पाठलाग. 61 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय.
रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. कशी राहील कोणाची वेळ, येणाऱ्या षटकांमध्ये काय वाढून ठेवलं संघाच्या समोर हे पाहणे तितकंसं गरजेचं राहील. 61चा पाठलाग करत असताना पहिल्या 3 बॉलवरती 2 धावा आल्यात. सागर ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल अक्षय. यावेळेला समोरच्या दिशेने केलाय ओव्हर दी बॉलर हेड. वेटी रन्स देखील 4. आलाय चौकार. वरती पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक प्रगतीपदावरती पहिलं इनफिल्डला भेटलं, सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला, ड्रायव्हिंग लेनवरचा बॉल डाऊन द ग्राउंड, जिथे चौकार आलाय. संघाची धावसंख्या 6. सागर 2 बॉल आणि 5 वरती तो नॉट आउट आहे. 250चा स्ट्राईक रेट. बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. नशिबाची साथ. मिळतील धावा 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. नशिबाची गोळीच केलेली नाहीये, तर तो नशिबाच्या रथातच बसून मैदानाच्या आतमध्ये आलाय. हे जीवदान हे वरदान राहू शकतं का हे पाहणं गरजेचं राहील, कारण मिळालेल्या सागरला जीवदान हे वरदानच ठरू शकतं. रन्स येतील त्याच्या बॅटमधून यात मात्र शंका नाहीये. आघाडीचा एक धुरंधर फलंदाज. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. DRSचा कॉल केलाय अंपायरने. यष्टीरक्षण करण्यात येत असताना पाहायला मिळालं. DRSचा कॉल. यशांच्या पाठीमागे मनोज साठे पाहायला मिळाला होता. त्याने चाणक्य नीती अपनावली आहे. यशची चीत बाद करण्याचा प्रयत्न करण्यात आला फलंदाजाला. धाव फलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण 10 पाहतोय. 10 ऑन दी बोर्ड. नॉट आउट. नॉट आउट बॅटर. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहत आहोत, जिथे धावफलकावरती केवळ 10 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. मनोज साठे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. षटक नंबर 2 तो हाताळण्यासाठी सज्ज होतो. एक जेन्युइन ऑलराऊंडर. आघाडीला येत असताना त्याने बॅटच्या साह्याने केवळ 10 धावा बनवल्यात आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झाला. या भूमिकेला त्याला न्याय देणं गरजेचं राहणार आहे, कारण तितक्याशा धावा त्याच्या बॅटमधून आल्या नाहीत. पहिल्या सामन्यामध्ये 62 बनवल्या. दुसऱ्या मॅच मध्ये केवळ 10 आल्यात. मागील मॅच मध्ये एक विकेट त्याने संपादन केली होती. या सामन्यामध्ये काय, कारण आपल्याला मिळालेली जी भूमिका तिला न्याय देणं गरजेचं राहतं. विकेट संपादन करावं लागतील. मनोजला ब्रेक थ्रू संघाला मिळवून द्याव्या लागतील. ही जी पार्टनरशिप बनते ना, पहिल्या विकेटसाठी 10 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. सागर आणि आकाशच्या बॅटमधून या कुठे ना कुठेतरी रोखणं गरजेचं राहील. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती तो अर्थात मनोज साठे. पुढचा बॉल कमी गतीचा आडवा बॅटने ऑन साइडला केला. गॅप मोठा आहे. पहिल्याच बॉलवरती चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. च्या बाबतीत तुम्ही सहकार्य करायलाच हवं. प्रत्येक संघाला मी लक्ष वेधेन. 5वी मॅच चालू आहे. आपल्याला 8 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि वेळ झाली आहे ठीक 3 वाजलेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. रायझिंग डिलिव्हरी. उसळी घेणारा हा बॉल पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉट वरून चेंडूने उसळी प्राप्त केली आहे. खांद्याचा वापर चांगला केला या वेळेला. या आधीचा बॉल फुलर लेनचा टाकला होता. स्लॉक स्वीप करण्यात आला आणि ज्यावरती चौकार प्राप्त केल्यानंतर पुढच्याच बॉलवरती
ठेसा खाल्ल्या आणि लगेचच जिथे शहाणपण आलं गोलंदाजाला, चांगला बॉल हात आलाय. पुन्हा एकदा उजव्या एसीच्या बाहेर ठेवला होता. उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवला. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न होईल. डबल देखील घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सेकंड रन देखील कंप्लीट होतोय. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती 16. आघाडीचे दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतात. आता तळ टोकून उभी राहिली आहेत. पार्टनरशिप बिल्ड होतीये. धावांची धावाधाव जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि जिथे हा सामना जिंकणं निश्चितच गरजेचं राहील. या आधीची मॅच जिंकली आहे. 2-2 सामने जिंकून आपण सकारात्मकतेने उद्याचा दिवस गाठायचा, त्यासाठी निश्चित प्रयत्न होतील. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला धावा केल्यात बुक. रन्स मिळतील त्या 4. हा आलाय चौकार. पलकावरती पाहायला मिळाला. 20 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. संधी निर्माण झाल्या, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. जीवदानं मिळाली आहेत आणि अर्थात मैदानाच्या आतमध्ये जिथे रन्स येत असताना पाहायला मिळत होतो 4. 20 धावा धाव पलकावरती आहेत. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. ज्याचे हौसले बुलंद ना त्याला यश संपादन होतं. आज कोणाचे हौसले किती बुलंद आहेत पाहावं लागेल. पुढचा बॉल वर विकेटने मनोज पुढे सरसावला. आणखीन एक्सनॉटर राहिलाय. काय उसळी घेतली या बॉलने. अनएक्सपेक्टेड बाउन्स. बॅटर पुढे सरसावला. क्रीजचा वापर केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. परंतु चेंडूने घेतलेली उसळी, यष्टीरक्षकाचा घेतलेला वेध. मनोज साठे कच्च्या गुरुचा चेला नाही आहे हेच सांगण्याचे प्रयत्न त्याने केलेत. चौकारानंतर डॉट बॉल आला. आकाशचे स्ट्रोक. आकाशाला गबसनी घालणारे राहायला हवेत. कमी गतीचा बॉल हलक्या हाताने कबसला केला. डीपॅक्सच्या कबरला. क्षेत्ररक्षक दूर आहे. सिंगल कंप्लीट होतीये. डबलचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन. रिक्स तर घेतली. DRS चा कॉल करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. धाव पलकावरती सध्याच्या घडीला आपण 20 पाहतोय. या बॉलचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. या इनिंग मध्ये सर्वाधिक धावा या बॅटने आल्यात. एकही धाव अद्याप आपण पाहिली तर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आलेली नाहीये. 20 तर बनल्यात. या बॉलवरती काय घडलं एक्झॅक्टली त्याची शहानिशा होतीये. नॉट आउट अर्थात धावा मिळतील त्या 2. 22 बनल्यात. 22 धावा धाव पलकावरती आहेत. पाण्याची मागणी करण्यात आली. याला पूर्तता त्वरित व्हायला हवी आणि दोन्ही संघ वेळ जास्तीचा खर्च होतो याकडे आम्ही लक्ष वेधू. आयोजकांनी सूचना दिल्यात की जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू शकत नाही. इथून पुढे आणखीन 3 मॅचेस कव्हर करणं बाकी आहे. अजून घ्या त्वरित. थोडीशी घाई करा. प्रत्येक संघाला आम्ही रिक्वेस्ट करू की वेळेच्या बाबतीत सहकार्य प्रत्येकानेच करा. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय जिथे पुरंदर पॅन्थर्स आणि शिवनेरी स्ट्रायकर या 2 संघांदरम्यानची लढत आहे. पुढची दोन्ही संघांना आपण विनंती करूयात की आपण देखील तयार राहा. आपल्या संघाचा फौजफाटा सुसज्जित करा त्वरित. नेक्स्ट मॅच याकडे लक्ष वेधूयात कारण जी काही वेळ आहे ते वेळेचे बंधन आपल्याला आहेत ती पाळणं गरजेचं राहील. धाव पलकावरती धावा त्या 22. 22 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपला. 11च्या धावगतीने धावा आल्यात जिथे 61चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि हा 61चा पाठलाग अजूनही करत असताना जिथे अजूनही आपण पाहिलं ना तर विजयासाठी 39ची आवश्यकता राहिली आहे. 24 बॉल आणि 39 धावा. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. समोर केला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. आकाश आणि त्याच वेळेला सागर
चांगली बॅटिंग करतात दोन्ही फलंदाज. सागरच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. तेवीस चेंडू आणि 38ची आवश्यकता राहिली आहे सामन्यामध्ये. 23 चेंडू आणि 38 धावा. अक्षय स्ट्राईक वरती आणि त्याची बॅट सध्याच्या घडीला बोलतीये. तो आविर्भाव कसा दाखवेल, त्याचे इंटेन्शन कसे क्लिअर आहेत हे पाहणं गरजेचं. बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती चेंडूने दिली आहे दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थर्ड मॅनला हा चौकार. बच्चन म्हणाला होता माझ्याकडे गाड्या आहेत, बंगले आहेत, माझ्याकडे बॅलन्स आहे, तुझ्याकडे काय आहे? तो म्हणाला होता माझ्याकडे आई आहे. हा संघ म्हणत असेल की आमच्याकडे आकाश आहे आणि तो आकाश इथे धावा बनवतोय. मग त्याच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. सिंहगड टीमसाठी, सिंहगड योद्धासाठी मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करतोय. रन्स आल्यात, धावा येत असताना पाहायला मिळाल्या. त्या वेगाने संघाची धावसंख्या 27. उजव्या एसीच्या बाहेर पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळतीये. थिके जावसाडे थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. केवळ एक सिंगल. प्रसंगावधान दाखवण्यात आलं. थर्डमॅनला उभा करण्यात आला क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ लॉंग ऑन. एक डीप मिड विकेट थर्डमॅन आणि अगदी त्याच वेळेला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉट फाईन लेग शॉट थर्डमॅन. अगदी त्याच वेळेला पॉइंट कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. अक्षयने पहिलं षटक हाताळलं होतं. त्याच्या पहिल्या षटकामध्ये तिथे 10 धावा आल्या होत्या. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटला. मला वाटतं ना मैदानाच्या आतमध्ये येत असताना तोरणा ट्रॅकर्स या टीमला कुठे ना कुठेतरी हाताला जिथे फेविकॉल लावूनच उतरावं लागते की काय आता याच्या पुढे. हातामध्ये चेंडू राहतच नाही आहेत, किंबहुना झील झालेले नाही आहेत तोरणा ट्रॅकर्स टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन अक्षय पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज करेल तर करेल काय. यावेळेला देखील बॅकफुटला आले. संयमाने बॅकवर्ड पॉइंटला खेळलेला स्ट्रोक सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बदलेल. 30 बनल्यात. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना 30 धावा संघाची जमेची बाजू ही राहिली आहे ना की धावाही आल्यात आणि विकेट ही कमावलेल्या आहेत. कारण कोणती विकेट अद्याप गमावलेली नाही आहे. संघ सुस्थितीमध्ये चांगली धावसंख्या येते. चांगल्या रणनीतीने खेळतोय. पुढचा बॉल यावेळेला प्लेड ऑन. फलंदाज बाद. मॅचची गोल्डन विकेट. धक्का क्रमांक पहिला. बाद होत असताना पाहायला मिळाला. संघाला हवी होती विकेट आणि ती प्राप्त झाली आहे. कारण अक्षयने शेवटचा चेंडू टाकला जो पुढ्यात होता. बॅटची आतली कडा घेतली. यष्टांवरती जाऊन चेंडू अधल आणि फलंदाज बाद झालाय. संघाला ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिलाय. विजयाची हवे असणारी चौथ चाकायची असेल ना तर त्यासाठी विकेट मिळवणं गरजेचं राहतं. कारण क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. कारण नवीन येणाऱ्या फलंदाजावरती दबाव टाकता येतो. नवीन आलेल्या बॅटरवरती आपण प्रेशर टाकलं की अननेसेसरी धावांवरती त्याचा असर पडतो. आणि पहा ज्या संघाकडे जितक्या विकेट कमी ना त्यांची जोखीम घेण्याची क्षमता कमी. या संघाकडे विकेट कमी ठेवावा लागतील कारण इथे धावा रोखणं गरजेचं आहे. मनोज साठे. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. हाईट फॅक्टर पाहिला पंचांनी.
अगदी छातीच्या अगदी उंचीवरती चेंडू आला होता, जो मात्र थेट जाऊन आढळला शरीरावरती. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. 31 ची आवश्यकता. 17 बॉलचा खेळ शेष. अजूनही 31 बनवायच्या. येणारे 17 बॉल अजूनही बाकी आहेत या मॅच मध्ये. खरं तर विकेट प्राप्त करावा लागेल मनोज साठेला. स्ट्राईक एंडवरती यावेळेला आकाशला आपण पाहतोय. उजव्या एसीच्या बाहेरचा चेंडू अपील करण्यात येते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. पहा, जे प्रयत्न झालेत ना ते संपूर्ण प्रयत्न हाणून काढलेत गोलंदाजांनी. अचूकतेने गोलंदाजी करण्यात आली. उजव्या एसीच्या बाहेर चेंडू ठेवलेत. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. 16 बॉल 31 ची गरज. सामना क्षणाक्षणाला पानं बदलतोय. घाम घालावा लागणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा सहजासहजी मिळणार नाहीत. मोठे फटके सहजासहजी मिळणार नाहीयेत. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. यावेळेला बॅटची आउटसाइड एज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला आणि आकाशला जीवदान मिळत आहे. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा पदार्थी आहे. धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आहेत. 29 ची आवश्यकता राहिली आहे. मनोज साठे गोलंदाजी करतोय. चर्चा आपण या गोष्टीची करत होतो ना की यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. फटके मिळणार नाहीत तर ते बनवावा लागतील. धावा मिळणार नाहीत तर त्या बनवाव्या लागणार आहेत. यावेळेचा चेंडू फाईन लेगला. काय क्षेत्ररक्षण केलं पहा. वेगाने चेंडूवरती आले आणि अगदी चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी राहिल्यात. धावा रोखल्यात त्या 3 संघासाठी. एकेरी धाव आली आहे धावफलकावरती. जिथे आपण पाहतो ना स्कोरकार्डवरती रन्स आहेत. 33 धावा धावफलकावरती. 28 ची गरज. पुढचा बॉल घेऊन मनोज साठे पुन्हा एकदा सज्ज होईल. खर तर धावा त्याने थांबवल्या या षटकामध्ये. सफल झाले. बॅटची आतली कडा घेतली. ऑन साइडला ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तत्पर मात्र केवळ एक सिंगल. या षटकामध्ये मनोज साठेने धावा थांबवल्यात. कारण एकंदरीत आपण पाहिल्यानंतर 3 धावा त्याने खर्च केल्यात. एक लेग बाय झाली या षटकामध्ये. धावा आल्या त्या 4, परंतु त्यापैकी 3 या गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये ऍड होती. धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. स्कोरकार्डवरती 34 धावा. यावेळेला देखील थेट यष्टिरक्षकाचा वेट. डॉट बॉल. येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे आणि 12 बॉल मध्ये जिथे 61 चा पाठलाग करत असताना विजयासाठी अजूनही आवश्यकता राहील ती 27 धावसंख्येची. बारा बॉल 27 ची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा. जास्तीचे एकत्रित येऊ नका. पाण्याची मागणी करण्यात आली आणि त्याची पूर्तता होईल. कारण आज एप्रिल महिना संपेल. उद्या आपण मे महिन्यामध्ये दाखल होतोय. अक्षय तृतीयेचा दिवस आहे आणि गरमीचं सावट संपूर्ण भारतवर्षामध्ये. मे महिना आणि जून महिन्याचा पहिला आठवडा सर्वाधिक कडाड्याचं ऊन पडणार आहे. किंवा उष्णता वाढणार आहे आणि आता मात्र उष्णतेची ही लाट जणू पसरली आहे. थोडीशी काळजी घ्या. पाणी ज्या ज्या वेळेला लागेल त्या त्या वेळेला पाणी मागवा. पाणी प्या. स्वतःची काळजी घ्या. डिहायड्रेशन होऊ नये याकडे आपण आवर्जून लक्ष द्या. काही वर्षापूर्वी डिहायड्रेशनचे काही खेळाडू जे बळी पडले होते. मला आठवतं बोरी जुन्नर तालुक्यामधील बोरी गावची जाधववाडीचा एक खेळाडू ही असाच या डिहायड्रेशनला बळी पडला होता. आणि पनवेल तालुक्यामधील सावळेश्वर सावळा या टीमचा अर्थात साळुंखे याला पाहिलं होतं की तोही एक यंग आणि युवा खेळाडू डिहायड्रेशनचा बळी राहिला होता. अनिकेत आला गोलंदाजी मार्कवरती. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 27 ची गरज. 12 चेंडू आणि 27 धावा. मनोज साठेने एक षटक हाताळलं काय. सामन्याला आपल्या बाजूने झुकवलं काय. बॅटने तितकासा प्रभावशाली कामगिरी करू शकला नाही, परंतु बॉलने त्याच्या जुगलबंदीने त्याने संघाला मॅच मध्ये घेऊन आलाय. पुढचा बॉल घेऊन अनिकेत सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळू इच्छित होते, परंतु बॅटची आतली कडा घेतली. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळेल. मोठ्या स्ट्रोक पासून वंचित ठेवलं फलंदाजांना. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. अपेक्षा होती की 61 चा पाठलाग 4 ते 4.5 5 ओव्हर मध्ये करण्यात येईल, परंतु आता मात्र झगडावं लागतंय. कष्ट करावे लागतात. कष्ट उपसावे लागतात या मॅच मध्ये.
आकाशच्या बाटमधून ऑन साइडला फ्लॅट पॅरलल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूच्या खाली आला, हे टिपला आकाश बाद. सेलिब्रेशन पाहण्याजोगे होतं. त्याने सेलिब्रेशन करत असताना इथे फलंदाजाला बाद केलेला आपण पाहिला, इशारा त्याने दिला. IPL मध्ये सध्याच्या घडीला अनेक गोष्टी सेलिब्रेशनच्या माध्यमातून चर्चेचे विषय राहिलेत. काल तर कुलच्याने सेलिब्रेशन करत असताना जो काय सेलिब्रेशन काल कुलदीपने केला तो रिंकू साठी नेहमीच चांगल्या दर्जाचा राहील, किंवा आठवणीत राहील. किंवा नोटबुक स्टाईलने केलेलं सेलिब्रेशन यंदाच्या IPL मध्ये जे काही पाहायला मिळालं, अनेक गोष्टी चर्चेचा विषय राहिला ही IPL. परंतु या मॅच मध्ये काय वाढून ठेवलं आपण पाहतोय ती अर्थातच मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली HPL 2025 सीझन 9. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले 10 मध्ये 26 ची गरज. 10 चेंडू आणि 26 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अक्षय दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज म्हणून स्वतःहून कॉल दिलाय, तो चेंडूच्या खाली आलाय. फलंदाज क्रमांक 3 बाद. ची आवश्यकता मॅच बनू शकते दोन्ही टीम साठी. अगदी समसमान अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट संपादन केल्यात अनिकेतने. हॅट्रिकचा बॉल राहील, तो इथे हॅट्रिक संपादन करेल का ही बाब पाहण्याजोगी राहणार आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अक्षय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अक्षय मोगे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बाहुबली येणारे चेंडू ते 9 बॉल 26 ची गरज. 9 चेंडू आणि 26 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 9 चेंडू आणि 26 धावा. आता तूच काहीतरी कर भावा, संघातील खेळाडू म्हणत असतील, कारण धावा हव्यात. 9 चेंडू आणि 26 ची गरज आहे. हॅट्रिकचा बॉल गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होतो. हॅट्रिकचा बॉल घेऊन तो सज्ज होईल. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल जो दिशाहीन राहिला आहे, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. 25 ची गरज. 9 चेंडू आणि 25 धावा. सामना बनू शकतो. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोगे दाखल झालाय. त्याच्या बॅटला बॉल लागला ना तर तो अगदी रॉकेट स्वरूपामध्ये सीमारेषा ओलांडतो. किंवा त्याची देहबोली पाहता मला वाटतं त्याच्या बॅटच्या व्यतिरिक्त त्याचा दांडाच भरपूर आहे बॅटचा. मैदानाच्या आतमध्ये जर का त्याने बॅटच्या दांड्यानेही स्ट्रोक खेळला तरी देखील सीमारेषा ओलांडेल बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने केला फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्या 4. अनिकेत मोगेच्या बॅटमधून चौकार. पहिल्याच बॉलवरती त्याने चौका ठोकला. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध केलेला हा स्ट्रोक फ्लॅट पॅरलल चौकार आलाय. आता मात्र 22 ची आवश्यकता राहिली एकंदरीत या मॅच मध्ये. 21 ची गरज होती. वॉड स्ट्रोक हॅमर्ड केलाय. लॉंग टेनिसचा रॅकेट फिरवावा त्या रीतीने समोरच्या दिशेने हा स्ट्रोक पाहायला मिळाला. अनबिलिव्हेबल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 7 बॉल आणि 15 ची गरज. समोरचा बॉल समोरच मारला
आणि काय बॅट फिरवली आहे त्याने. जणू का लॉंग टेनिसचा रॅकेट एखादा सर्व्हिस करणारा सर्व्हिसमॅन फिरवतो ना, त्या रीतीने बॅट फिरवतोय अक्षय मोगे मैदानाच्या आतमध्ये. 15ची गरज, 7 बॉल 15 धावा. 60 चेंडू आणि 15 वरती सामना आला. 2 बॉल वरती मॅचची हवाच बदलली आहे. उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू दिशाहीन राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. काय फलंदाजी केली अनिकेतने. एक षटकार, एक चौकार, तुफानी अंदाज, निडरपणा, झंझावाती खेळ त्याच्या बॅटमधून साकारला जातोय. आणि आपण जाणलो जातो या खेळासाठी. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच, हेच सांगितलं अनिकेत अक्षयने. हा फ्रॅकर बॉटम एजला लागलाय. चेंडू सीमारेषाच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. याही बॉलवरती रन्स मिळतील त्या 4. धावा धाव फलकावरती आहेत. येणारे चेंडू राहिले ते 6 बॉल 11ची आवश्यकता. 10ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. शेवटचा षटक, येणारे 6 बॉल 10ची आवश्यकता. कॅप्टन जावेद शेख गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. स्वतः गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा षटक, 6 बॉल 10ची गरज. पहिला चेंडू कमी गतीचा, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. स्ट्राईक चेंज करावे लागेल, स्वतःकडे स्ट्राईक ठेवावे लागेल. अक्षय मोगेला काय स्ट्रोक खेळले त्याने. अफलातून इनिंग साकारली आहे त्याने मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू राहिले ते 5 बॉल आणि विजयासाठी जिथे 10ची गरज. 5 चेंडू आणि 10 धावा. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू हवेमध्ये, हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. केलंय स्ट्राईक, ठोकलाय षटकार. चार चेंडू आणि 4 धावा. कमी गतीचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर. आता मात्र 4 बॉल 3ची गरज. मनोज साठेने केलेलं जे काही सेलिब्रेशन होतं ना, ते कुठे ना कुठेतरी त्याचा चांगलं येईल की काय या मॅच मध्ये. येणारे चेंडू राहिले ते अर्थात 4 मध्ये 3ची गरज. काय षटकार आला होता ऑन साइडला, अनिकेतच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पुढचा बॉल. आणखीन एक दिशाहीन राहतोय की काय. अॅक्युरेसी चांगली आहे यावेळेला. पंचांनी शहानिशा केली आहे. हा डॉट बॉल. 3 बॉल 3ची गरज. 3 चेंडू आणि 3ची आवश्यकता. 3 बॉल 3ची गरज. मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदलत आहेत वारंवार. क्षणाक्षणाला पारडं जड होत आहे. अर्थात कुठे ना कुठे जाईल ही मॅच हे सांगणं अद्याप ही मूर्खताची बाब राहील. कारण जिथे मात्र आपण अनेक वेळा म्हणतो ना की भाकीत हे स्वप्नरंजक राहतात, आनंद वाढवतात, उत्साह वाढवतात, या पलीकडे काही नाही. ऑन साइडला केलेला स्ट्रोक डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल येते. 2 बॉल 2ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू आणि 2ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये असा बहादर बॅटिंग करतोय की त्याची बॅट तळपली आहे. कारण अक्षय मोगेने 1 षटकार 2 चौकार अद्याप ठोकलेत. मागील 3 बॉलवरती त्याच्या बॅटमधून 14 धावा आल्यात. चांगल्या टप्प्यावरती जी काही गोलंदाजी होत होती, परंतु मागील 2 षटकांमध्ये यथेच्छ अशी धुलाई इथे करण्यात आली आहे. धावांचा वेग वाढला. रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. शेवटचे 2 बॉल 2ची गरज. 2 चेंडू आणि 2 धावा. कमी गतीचा यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल. 1 बॉल आणि आता मात्र 2ची गरज.
एक चेंडू आणि 2 धावा. क्रिकेटने कमालीचा रंग भरलाय. कमालीची ही मॅच पाहायला मिळते. ज्या बॅटरने सामना आणला ना त्याने आता मात्र संघाला अडचणीमध्ये घेऊन गेलाय. अक्षय मोघे येणारा 1 बॉल आणि आता मात्र 2ची गरज. मैदानाच्या आतमध्ये सामना होता कुठे आला कुठे. क्रिकेटचा खेळ चित्त थरारक लढत अनुभवायला मिळते. जो पानी से नहाते वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते हैं. या मॅच ने इतिहास बदललाय. या सामन्याने आणि या गोलंदाजाने इतिहास बनवलाय. जावेदचे 100चा बॉल 1 चेंडू आणि जिथे 2ची गरज. 1 चेंडू आणि 2ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 26ची मॅच 6 बॉल 10 वरती आली होती आणि 6 चेंडू 10ची मॅच 4 बॉल 4 वरती आलेली सामना. आता मात्र 1 बॉल 2ची गरज. 1 चेंडू आणि 2ची आवश्यकता. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो. हा घाम इथे गाळावा लागतोय. कमी गतीचा बॉल शरीर भेदक मारा. सिंगल इथे मिळणार नाही. फलंदाज बाद. मॅच जिंकली आहे. वॉड मॅच. सामना इथे जिंकला.